नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा सायलीला बेडरूममध्ये समजावत असतो. तर सायली अर्जुनला म्हणते की सर, आपल्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की आपल्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्टचं सत्य त्यांना समजल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी आग्रह करतील. सायली म्हणते की कदाचित ते प्रियाशी तुम्हाला पुन्हा लग्न करायला सांगतील. अर्जुन म्हणतो की असं काहीच होणार नाही आहे. तर सायली म्हणते की पण प्रियाशी दुसऱ्यांदा होणारं लग्न तुम्ही टाळू शकताल का? आणि जरीही तुम्ही ते टाळू शकले तरीसुद्धा घरचे दुसऱ्यासोबत तुम्हाला लग्न करायला भागच पाडतील. तेव्हा आता सायली म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी शोधेल तुमच्यासाठी चांगली मुलगी. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायली म्हणते की आता तुम्हाला कशी बायको हवी आहे ना, आवडती, ते सुद्धा मला कळलं आहे. आणि या घराला कशी सून हवी आहे ते सुद्धा आता मला चांगलंच समजलं आहे. तर आता अर्जुनला राग येऊन अर्जुन उठून उभा राहतो आणि सायलीला म्हणतो की मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही आश्रमात निघून जाणार आहात. तेव्हा आता मी इथे काय करतो याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं आहे. तेव्हा आता अर्जुनचं ते बोलणं ऐकून सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि दरवाजा उघडून रागाने अर्जुन तेथून निघून जातो. सायली म्हणते की ऐका ना हो. सायली म्हणते की एवढा का राग आला यांना. सायली तिच्या स्वतःच्या मनाशी विचार करत म्हणते की यांच्या मनात काय आहे हेच फक्त मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण यांनी तर वेगळंच केलं. इकडे आता प्रिया ही प्रतिमासोबत लहानपणीच्या आठवणी सांगत असते आणि फोटोकडे बोट दाखवत प्रिया म्हणते की अगं आई, जेव्हा मी लहान होते ना तेव्हा तू मला सोडायचीच नसायची आणि आता आपण खूप गप्पा मारायचो आणि एकत्र वेळ काढायचो. रविराज दरवाजातून ते सगळे प्रियाचे बोलणे ऐकत असतो. प्रिया म्हणते की आपल्या घराच्या शेजारी एक बाग होते आणि त्या बागेत तुम्हाला दररोज घेऊन जायची साई. प्रिया म्हणते की एकदा काय झालं आई, तुला माहिती आहे का, जेव्हा आपण बागेत गेलो ना, तुम्हाला बागेत घेऊन गेली त्यावेळेस एक मुलगा आला आणि झोपाळ्यावरून मी बसलेली असताना त्याने मला पाडलं. त्यावेळेस तू त्या मुलावर एवढी चिडली होती ना का आई, बस विचारायलाच नको. आई, तू त्या मुलावर खूप ओरडली होतीस आणि त्याची बहीण आहे ना, ती माझ्याच वर्गात होती. प्रिया म्हणते की अगं ती रुचा आठवते का तुला. तर प्रतिमा म्हणते नाही. हसतच डोक्याला हात लावत प्रिया म्हणते की अशी कशी आठवेल ग आता ती तुला. आणि आता प्रिया म्हणते की ती रुचा आपल्या घरी आली ना, सतत तू तिला जाच म्हणायचीस. ते ऐकून रविराजला राग येतो आणि रविराज म्हणतो की तन्वी. तर प्रिया रविराजकडे बघते. पुढे येत रविराज म्हणतो की अगं प्रिया, काय सांगतेस प्रतिमाला हे असं. प्रतिमाने कायमच तुझ्या शाळेतल्या तुझ्या मित्र आणि मैत्रिणीवरती प्रेम केलंय, प्रेमानेच ती बोलली. रविराज म्हणतो की कधीच ती कुणावर ओरडली नाही. तेव्हा आता रविराज प्रियाला म्हणतो की प्रिया, न घडलेल्या गोष्टी तू प्रतिमाला का सांगतेस आणि खोटं का बोलतेस. ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणते की अहो बाबा, मी मुद्दाम आईला खोटं सांगत होते, म्हणजे ती माझं खोटं पकडेल आणि मला खरं सांगेल असं मला वाटत होतं. प्रिया म्हणते की त्या निमित्ताने तरी तिला आठवेल हे मी बघत होते. तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रिया, तू तुझं फॅशन डिझायनिंगच सांभाळ, या सायकॉलॉजीच्या भानगडीत पडू नकोस तू. तर प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो की आपण प्रतिमाच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या करतो, तिची परीक्षा नाही ही. रविराज म्हणतो की त्यापेक्षा तुझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या गोष्टी तू प्रतिमासोबत शेअर कर ना प्रिया. प्रिया म्हणते ठीक आहे बाबा, आता मी जे खरं घडलं होतं ना तेच आईला यापुढे सांगत जाईल. आणि आता लगेचच रविराज खाली बसत प्रतिमाला म्हणतो की प्रतिमा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा आपण प्रियाच्या स्कूलमध्ये गेलो होतो, तर तेवढ्यात रविराजला कॉल येतो आणि महत्त्वाचा कॉल असल्यामुळे रविराज हा बोलण्यासाठी बाहेर जातो. त्याच वेळेस आता प्रतिमा प्रियाकडे बघते आणि विचारते की प्रिया, आपण शाळेत गेलो होतो त्यावेळेस काय झालं होतं. तर आता प्रिया म्हणते की हो ना आई, तुम्ही एकदा माझ्या वर्गात आले होते. आणि तेवढ्यात प्रिया तिचा मोबाईल बघते आणि म्हणते की बापरे, 11 वाजले, बोलण्याच्या नादात कसा वेळ गेला कळलंच नाही. आई, तू एक काम कर, तू झोप बरं आता. तर प्रतिमा म्हणते की प्रिया सांग ना, आम्ही शाळेत आलो होतो तेव्हा काय झालं. तेव्हा आता प्रिया म्हणते की आई, खूप उशीर झालाय झोपायला, तुझी झोपही झाली पाहिजे, झोप बरं तू. तेव्हा आता प्रिया हुशारीने झोपण्याचे नाटक करते, तर प्रतिमा सुद्धा झोपायला जाते. प्रिया विचार करते की दोन्हीकडून सुद्धा माझंच मरण आहे.
काही जरी सांगितलं आणि ते जर खोटं निघलं तिकडून नाही मरण आणि खरं जरी बोललं तरी प्रतिमाला तर आठवेल. आता मी काय करू. असा दुहेरी कात्रीत प्रिया सापडलेली असते आणि तशीच प्रिया झोपी जाते. इकडे आता रात्री अर्जुन आणि चैतन्य आता बाहेर दुसऱ्या मजल्यावरती उभे असतात. तर आता अर्जुन एरझऱ्या मारत असतो, डोक्याला हात लावत असतो आणि सतत सायलीचे बोलणे अर्जुनला आठवत असते. ते बघून चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय झालं ते सांग. असं एरझऱ्या मारून काही होणार आहे का. तर आता रागावून वैतागाने अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, सायलीने डायरेक्ट सांगितलं की मधुभाऊंची सुटका झाल्यानंतर त्या मधुभाऊंसोबत आश्रमात राहायला जाणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ सुटणार यामुळे मला देखील खूप आनंदच होणार आहे, पण त्यानंतर मला जो त्रास होणार आहे ना तो खूप अवघड आणि खूप मोठा त्रास असेल चैतन्य म्हणतो की त्यावेळेस जे व्हायला नको त्यासाठी आपण आत्ता प्रयत्न करायला हवेत. आणि अर्जुन म्हणतो की मला तर आता वेगवेगळे विचित्र स्वप्न देखील पडायला लागलीत. चैतन्य म्हणतो कोणतं स्वप्न पडलं तुला. तर अर्जुनने आता सायलीला अंगठी समोर धरत कसं प्रपोज केलं. स्वप्नात आपण कसे सायलीला तुम्ही कायमचे मी सायली अर्जुन सुभेदार होणार असे सांगता सायलीने बोट करत आपल्याला कसे डवचले आणि तुम्ही माझ्या भावनांचा विचार करून माझ्या भावनांशी आणि शारीरिक बाबतीत माझ्याकडे बघितले. मी तुमच्याकडे या भावनेने कधी बघणारही नाही आणि कधी ना बघितले आणि मी माझ्या मधुभाऊसोबत आश्रमात जाईन असे आता सायलीने स्वप्नात आपल्याला कशी धमकी दिली हे अर्जुन चैतन्याला सांगतो. घाबरतच अर्जुन म्हणतो की जर हे चैतन्य खरं झालं ना, माझा जीव काही राहणार नाही, माझा जीव जाईन, तेव्हा जे काही करायचं ते आता आपल्याला आत्ताच करायला हवं. चैतन्य देखील आता गोंधळात पडलेला असतो. तर विचार करत चैतन्य म्हणतो की यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. अर्जुन डोक्याला हात लावत चैतन्याला अर्जुन म्हणतो पटकन सांग, जे काही असेल ना ते सगळं मी करेन. चैतन्य म्हणतो अर्जुन तुला जरा विचित्र वाटेल, पण माझं तू पूर्ण ऐकून घे अर्जुन. चैतन्य म्हणतो की मधुभाऊंना बेल मिळण्यासाठी आपल्याकडे आता भक्कम पुरावे आहेत अर्जुन. तर अर्जुन म्हणतो बरोबर. चैतन्य म्हणतो की त्या पुराव्याच्या आधारे मधुभाऊंना नक्की बेल मिळेल हे कन्फर्म आहे आणि मग जर मधुभाऊंना बेल मिळून ते बाहेर आले तर सायली तुला सोडून जाईल हे नक्की, बरोबर ना. तर अर्जुन म्हणतो हो. चैतन्य म्हणतो की मी तुला एक सांगतो, जर सायली वहिनी इथे काही दिवस अजून राहाव्यात असं तुला वाटत असेल तर मधुभाऊंना जेलमधून बाहेर काढण्यासाठी आपण थोडंसं डिलेही करू शकतो. ते ऐकून अर्जुन म्हणतो की व्हॉट, काय बोलतोयस चैतन्य तू, आणि तू असला विचारही कसा करू शकतोस. चैतन्य म्हणतो की अरे फक्त मी माझं मत बोलून दाखवलं. तर लगेचच अर्जुन म्हणतो की मुळात हे ऑप्शनच नाही आहे चैतन्य. अर्जुन म्हणतो की माझ्या कुठल्याही क्लायंटसोबत मी असा विचार करू शकत नाही, मधुभाऊच्या बाबतीत तर नाहीच नाही. चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मला कळतंय, पण यामध्ये काय चुकीचं आहे. अर्जुन म्हणतो की चुकीचं नाही, पाप आहे हे पाप. चैतन्य म्हणतो की अरे तुला सायली वहिनी तुझ्याजवळ या घरी राहणं गरजेचं वाटतं ना, आणि मग वेळ जर मिळाला ना तर आपल्याला यावर सोल्युशन देखील काढता येईल. चैतन्य म्हणतो की तू फक्त विचार करून तर बघ. अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य, मी असला कोणताही विचार करणार नाही. अर्जुन म्हणतो की इट इज इम्पॉसिबल चैतन्य. तर चैतन्य म्हणतो ठीक आहे, मी फक्त तुला डायरेक्शन आणि दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला अर्जुन. चैतन्य म्हणतो की पण अर्जुन तू विचार कर, कारण प्रेमामध्ये खूप परीक्षा द्याव्या लागतात आणि ही तुझी परीक्षा आहे असं समज. पुन्हा विचार कर अर्जुन, नाही तर सायली वहिनीला तू पुन्हा गमावून बसशील. तर आता चैतन्य तेथून निघून जातो तेव्हा अर्जुन म्हणतो की हा चैतन्य असा कसा बोलू शकतो आणि सायलींना थांबवण्यासाठी मी असा कसा वागू शकतो. त्यानंतर आता अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडतो तर सायली ही कॉटवर झोपलेली असते. सायलीकडे बघत आता अर्जुनच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो आणि सायली, मी आता तुम्हाला इथे थांबवण्यासाठी काय करू असा विचार आता अर्जुन करत असतो. तेवढ्यात अर्जुनचे दुसरे मन येऊन अर्जुनसमोर उभा राहते. तेव्हा आता अर्जुन त्याकडे बघत म्हणतो की तू इथे काय करतोय. तर अर्जुनचं दुसरं मन म्हणतं की तुझ्या मनात जो विचारांचा गोंधळ चाललाय ना तो शॉर्ट आउट करण्याचा मी प्रयत्न करतोय. अर्जुन म्हणतो की मला तर काहीच सुचत नाहीये आणि चैतन्य मग खुशाल म्हणाला की केस डिले करूयात. अर्जुन त्याच्या दुसऱ्या मनाला म्हणतो हे चुकीचं नाहीये का. तर दुसरं मन अर्जुनचं म्हणतं की हा प्रश्न तू स्वतःला विचारतोस का.
तर अर्जुनचे दुसरे मन म्हणते की तुला सुद्धा तसंच वाटतंय ना अर्जुन, म्हणजे चैतन्याचे बोलला तसंच व्हावं म्हणून. तर आता अर्जुनचं दुसरं मन म्हणतंय की तुला सुद्धा असंच वाटतंय ना. तर अर्जुन म्हणतो की पण हे कसं शक्य आहे, हे अयोग्य आहे आणि अनैतिक आहे. अर्जुनचं दुसरं मन म्हणतं की तू सुद्धा तुझ्या घरच्यांशी आतापर्यंत खोटंच बोलत आला ना, कॉन्ट्रॅक्ट लपून ठेवून. तू तरी कुठे खरं बोलतोयस. तेव्हा आता तुला सायलींना थांबवण्यासाठी हे करावंच लागेल असे आता अर्जुनचं दुसरं मन बोलतं. आणि लगेच आता अर्जुनचे दुसरे मन म्हणते की तू हे जे काही करतोयस ते तू तुझ्या सायलीसाठी करतोय, तुझ्या प्रेमासाठी करतोय आणि एव्हरीथिंग इज फेअर अँड लव. तर आता वोट करत अर्जुनचे दुसरे मन म्हणते की तुला आता थोडंसं खोटं बोलायचं की कायमचं सायलीला गमावायचं हे तू ठरव. अर्जुनचं दुसरं मन त्याच्याकडे बघत म्हणते की मला आज खूप वाईट वाटतंय. एकही केस न हरलेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज चक्क प्रेमात हरला. बोट करत अर्जुनचे दुसरे मन अर्जुनला म्हणते की काही जरी झालं ना तर तिला तू जाऊ देऊ नकोस. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळ होताच प्रतिभा ही झोपेतून उठते आणि खिडकी उघडते. तर त्याचबरोबर खिडकीतील सूर्यप्रकाश आता प्रियाच्या तोंडावर पडतो आणि प्रियाला आता तोंडावर प्रकाश पडल्यामुळे खूप कसे तरी होत असते. पुन्हा आता प्रिया अंगावर कंबल घेऊन दुसरीकडे तोंड वळवून झोपते. तर आता प्रतिमा ही ग्लासमध्ये पाणी घेते आणि आता पाण्याचा जार जोरात खाली ठेवताच त्याचा आवाज होतो. प्रियाचे पुन्हा झोपमोड होऊ लागते. तर प्रतिमा ते ग्लासमधलं पाणी पिते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा त्याचं सगळं आवरून पुन्हा बेडरूममध्ये सायलीचा विचार करत एरझऱ्या मारत असतो आणि तेवढ्यात चैतन्य पाठीमागून गुड मॉर्निंग करत तिथे येतो. तर अर्जुन म्हणतो की किती वेळ अरे चैतन्य, कधीपासून तुझी वाट बघतोय. चैतन्य म्हणतो की काय यार अर्जुन, सकाळी सकाळी मला का बोलावलंय आणि माझी का झोपमोड करतोयस तू. चैतन्य आता अर्जुनकडे बघत म्हणतो की अरे तुझी सुद्धा झोप झाली नाही वाटतं आणि मी दिलेल्या ट्रिकचाच तू विचार करत होता असं वाटतं. तेवढ्यात अर्जुन आता चैतन्याचे तोंड दाबतो. तर चैतन्य म्हणतो की अरे मला गप्प बसून काय होणार आहे आणि काय ठरवलंस तू आणि काय विचार केलायस अर्जुन तू. मी तुला मधुभाऊंच्या केससाठी डिले करण्याचा जी ट्रिक दिली होती त्याचं काय केलंयस तू. आणि आता तेवढ्यात सायली ही दरवाजा उघडून तिथे येते आणि अर्जुन चैतन्याचे बोलणे ऐकते. त्यानंतर आता अर्जुन ऑफिसमध्ये येतो आणि सगळा विचार करत अर्जुन म्हणतो की आजपर्यंत एकही केस न हरलेला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज मात्र प्रेमात हरलाय. काय करू मी आता. तेवढ्यात चैतन्य तिथे पुन्हा अर्जुनला म्हणतो. चैतन्य म्हणतो की त्यासाठी मधुभाऊंची केस थोडीशी लांबू शकतोस तू, जर सायली तुला हवी असेल तर. तेवढ्यात आता राग येऊन अर्जुन म्हणतो की मी आणि सायली आमच्या प्रेमासाठी मधुभाऊंची केस अजिबात लांबवणार नाही आणि जर हे सायलीला कळलं तर काय होईल. तर तेवढ्यात दरवाजात ऑफिसमध्ये सायली तिथे आलेली असते आणि सायलीला समजतं की अर्जुन हा मधुभाऊची केस लांबवण्याचे विचार करतोय. तर आता अर्धवट ऐकलेल्या सायलीचा गैरसमज आता अर्जुन कसा दूर करील आणि मधुभाऊची कशी अर्जुन सुटका करून अर्जुन आणि सायली कसे प्रेमाने एकत्र येतील हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.